नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा थोडक्यामध्ये 25 आहे, ज्यामध्ये आपण DMR पदभरती 2025च्या परीक्षा दृष्टिकोनातून आपण रेग्युलरली जे आहे विषयाने आहे आपण संपूर्ण काय अति संभव प्रश्नांची आपण सिरीज सुरू केली आहे, ज्यामध्ये तुम्ही कोणत्याही पदाकरता अप्लाय केला असेल, ज्यामध्ये MSW असेल, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट्स किंवा ड्रायव्हर किंवा फिजिओथेरपिस्ट असं कोणतेही पद असो, तुम्हाला सर्व पदांसाठी उपयुक्त असे आपण संपूर्ण काही रेग्युलरली प्रश्न सराव आपण या चॅनल मार्फत घेऊन येत आहोत। जर मित्रांनो तुम्ही आपले या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर मित्रांनो तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या सर्व व्हिडिओची लिंक मिळेल, किंवा जो आपला YouTube चॅनलचा ऑफिशियल डॅशबोर्ड आहे त्या ठिकाणी जाऊन देखील तुम्ही DMRचे आपले आतापर्यंतचे संपूर्ण काही व्हिडिओ पाहून घ्या मित्रांनो। त्यामध्ये आपण संपूर्ण काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपण कव्हर केले आहेत, आणि बरेच विद्यार्थी जे आहेत जे की MSW म्हणजेच की समाजसेवा वैद्यकीय अधीक्षक या पदाकरता आज गेलेल्या विद्यार्थ्यांना जे की नोट्स संदर्भात अनेक सारे कमेंट्स केले होते, ते आता आपल्याकडे जे आहे नोट्स देखील तांत्रिक स्वरूपात उपलब्ध झालेले आहेत। त्यामुळे ज्यांना कोणाला मिळवायचं आहे त्यांनी आपल्या WhatsApp सर्व्हरला मेसेज करून घेऊ शकता। तर मित्रांनो, पाहू आपण या व्हिडिओमध्ये नेमकं कोणत्या प्रकारचे प्रश्न जे की तुम्हाला परीक्षेत विचारले जातात आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या प्रश्नांचा जास्तीत जास्त अभ्यास करावा लागणारा असेल। तर पाहू आपल्याच्या या भाग 25 मधील अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, महाराष्ट्र शासनाची अलीकडच्या काळातील जलसंधारणाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना कोणती आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, जे की जलयुक्त शिवार। तर जलयुक्त शिवार ही जी आहे महाराष्ट्र शासनाची अलीकडच्या काळातील जलसंधारणाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे। ऑप्शन नंबर सी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। तर मित्रांनो, आज सायंकाळपासून आपल्या आता जे काही NMCची जी रिसेंटली एक्झाम झालेली आहे, जी की TCS ती देखील एक्झाम घेतली आहे, त्या आपण प्रश्नपत्रिकेचा आपण सोडवा करून घेणार आहोत संपूर्ण काही लाईव्ह स्वरूपामध्ये। त्यामुळे मित्रांनो, ते लाईव्हचे संपूर्ण काही जेवढे सेशन आहेत आपले ते तुम्ही कोणतेही मिस करू नका, जेणेकरून तुम्हाला जे की त्याचा नंतर पश्चाताप होणार असेल, कारण का आपण त्यामध्ये संपूर्ण काही डिटेल आपण एक्सप्लेनेशन पाहणार आहोत। त्यानंतरचा आपला क्वेश्चन नंबर 2 असा आहे, कोकणात कोणती वने आढळतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की उष्णकटिबंधीय सदाहरित ही जी आहे थोडक्यामध्ये कोकणामध्ये वने आढळतात। ऑप्शन नंबर बी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला पुढील क्वेश्चन नंबर 3 असा आहे, पानझडी वृक्षाची अरण्य महाराष्ट्रात मुख्यत्वे डॅश येथे आढळतात, तर कोण्या ठिकाणी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की विदर्भ या ठिकाणी जे आहे पानझडी वृक्ष अरण्य महाराष्ट्रामध्ये मुख्यत्वे आढळतात। ऑप्शन नंबर सी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला क्वेश्चन नंबर 4 असा आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे कोणत्या राज्यात प्रवेश करता येतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की गोवा या जी की राज्यामध्ये प्रवेश करता येतो। त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 5 आपला, भिल्ल या आदिवासी जमातीची लोकसंख्या खालीलपैकी डॅश या जिल्ह्यात सर्वाधिक आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आहे। ऑप्शन नंबर जे की याचं उत्तर होणार असेल बी। त्यानंतरचा आपला पुढील 6वा प्रश्न, महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने कोणती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की पानझडी आणि वृक्षांची वने ही जी आहेत महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने आहेत। ऑप्शन बी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 आपला, समुद्रात खडकावर बांधलेले मुरुड जंजिरा हा किल्ला डॅश या जिल्ह्यात मोडतो, तर कोण्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की रायगड या जिल्ह्यामध्ये मोडतो। ऑप्शन नंबर ए या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 8 आपला, महाराष्ट्रातील हा विभाग थोडक्यामध्ये पूर्वी निजामाच्या राज्यात होता, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की मराठवाडा हा जो आहे थोडक्यामध्ये पूर्वी निजामाच्या राज्यामध्ये होता। त्यानंतरचा आपला 9वा प्रश्न, खनिज संपत्तीचा विचार करता महाराष्ट्रातील हा विभाग जे की सर्वाधिक समृद्ध आहे, तर कोणता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की विदर्भ हा जो थोडक्यामध्ये सर्वाधिक समृद्ध आहे। ऑप्शन सी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही DMR पदभरती 2025च्या संपूर्ण A to Z तयारी करता आपले असलेले अतिसंभव प्रश्न संच व ईबुक किंवा टेक्निकल क्वेश्चन्स पॅक घेतला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच तुम्ही आपल्या WhatsApp सर्व्हरला मेसेज करून मिळवून घ्या। त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही DMRचा TCS पॅटर्न आधारित A to Z अभ्यासक्रम मिळणार असेल, ज्यामध्ये मराठी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, इंग्लिश व्याकरण व त्यासोबतच तुमच्या हवे त्या पोस्टनुसार आपण टेक्निकल देखील तुम्हाला उपलब्ध करून देतो, ज्यामध्ये MSW, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, लायब्ररियन व फार्मा या सर्व पदांची तुम्हाला त्या ठिकाणी टेक्निकल देखील मिळणार आहे, ज्यामध्ये आपण DMRच्या पदभरती अभ्यासक्रमानुसार A to Z अभ्यासक्रम कव्हर करून दिलेला आहे व त्यासोबत TCSचे अतिसंभव प्रश्न संच व त्यासोबत 2023
2024चे जेवढे काही PYQ क्वेश्चन्स आहेत ते देखील आपण तुम्हाला त्यामध्ये इन्क्लूड करून दिलेलं आहे, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतेही महागडं कोर्स घेण्याची गरज नाही, ज्या ठिकाणी तुम्हाला 1500-2000 असे द्यावे लागतील किंवा तुम्हाला कोणत्याही बुक्सची देखील अजिबात गरज पडणारी नसेल. जर तुम्ही प्रथम प्रयत्नामध्ये DMR ची एक्झाम क्रॅक करण्याची इच्छा ठेवत असाल तर तुम्ही नक्की आपलं स्टडी मटेरियल रेफर करा, कारण का यामध्ये जे परीक्षेत तुम्हाला विचारलं जाऊ शकतं असं आपण संपूर्ण काही इन्क्लूड करून दिलेलं आहे, ज्यामुळे तुमचा PYQ प्रश्नांचा देखील सराव होणार असेल. सर्व घटकांची आपण या ठिकाणी संपूर्ण काही माहिती दिलेली आहे व त्यासोबत मागील परीक्षेत विचारले गेलेल्या प्रश्नांचा देखील आपण समाविष्ट केलेला आहे. तर ज्यांना कोणाला ही एक्झाम क्रॅक करायचे आहे प्रथम प्रयत्नामध्ये त्यांनी तर आपलं स्टडी मटेरियल नक्की रेफर करा, ज्याची आपण सध्याची ऑफर प्राइस फक्त आपण 500 रुपये ठेवलेले आहे, जे की टेक्निकल सोबत तुम्हाला मिळणार असेल. जर तुम्हाला टेक्निकल अधिक हवा असेल ज्यामध्ये लॅब असिस्टंट, लॅब टेक्निकल किंवा फार्माचे, त्यानुसार त्याची प्राइस तुम्हाला त्या ठिकाणी सांगितली जाणारी असेल. तर ज्यांना कोणालाही मिळवायचं आहे लगेच मिळवून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप स्लॅशची लिंक दिली आहे. सर्व काही तुम्हाला ते सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून लगेचच्या लगेच व्हॉट्सअपवर अवेलेबल करून दिलं जाणार असेल, ज्यामुळे तुमचा वेळ देखील वाचणार असेल आणि तुमची तयारी देखील जोराने सुरू होणारी असेल. तर नक्की एक्झाम क्रॅक करण्याकरता आपलं स्टडी मटेरियल नक्की रेफर करा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही आपला A to Z क्रॅश कोर्स स्टडी मटेरियल जर तुम्ही घेतला नसाल तर मित्रांनो वेळ न वाया घालवता तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून मित्रांनो मिळवून घ्या. जर मित्रांनो तुम्ही फक्त प्रश्नपत्रिकाचा सराव केला तर मित्रांनो तुमचा अभ्यास हा परिपूर्ण होणार नाही. त्यासाठी तुम्हाला नोट्स देखील वाचन करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही आपल्याकडे नोट्स जेवढे काही उपलब्ध आहेत ते संपूर्ण तुम्ही अभ्यास करा मित्रांनो, कारण का त्यामधलं तुम्हाला बरेच काही परीक्षेला येण्याचे 100% चान्सेस आहे. जर तुम्हाला ही परीक्षा प्रथम प्रयत्नामध्ये किंवा तुमचा शेवटचा अटेम्प्ट आहे आणि तुम्हाला एक्झाम कोणत्याही परिस्थितीमध्ये क्रॅक करायचे मित्रांनो, तुमच्याकडे अजूनही वेळ गेले नाही, लगेचच्या लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून ते सर्व काही सॉफ्ट कॉपी म्हणजेच की PDF फॉर्मॅटमध्ये लगेचच्या लगेच तुम्ही व्हॉट्सअपवरती मिळवून घेऊ शकता मित्रांनो. ज्यांना कोणाला मिळवायचं आहे त्यांनी लगेच मेसेज करून मिळवून घ्या. त्यानंतरचा आपला क्वेश्चन नंबर 10 असा आहे, खालीलपैकी कोणते शहर हे पितळी भांडी बनवण्यात परंपरागत व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर C, जे की परभणी हे शहर. त्यानंतरचा आपला 11वा प्रश्न, शेतीची अवजारे व ऑइल इंजिन्स यासाठी प्रसिद्ध असणारे जे की किर्लोस्कर वाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर C, जे की सांगली या जिल्ह्यात आहे. त्यानंतर 12वा प्रश्न आपला, मनसर टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन नंबर C, जे की नागपूर या जिल्ह्यात आहेत. त्यानंतरचा आपला 13वा प्रश्न, महाराष्ट्रातील तेलबिया संशोधन केंद्र कोठे आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर B, जे की जळगाव या ठिकाणी आहे. त्यानंतरचा आपला क्वेश्चन नंबर 14वा, महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून डॅश नदी वाहते तर कोणती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर D, जे की नर्मदा ही नदी वाहते. त्यानंतर क्वेश्चन नंबर 15वा, कुंतलगिरी हे दिगंबर पंथीय जैनांचे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर C, जे की धाराशिव या जिल्ह्यात आहे. त्यानंतर 16वा प्रश्न, हळदीचे सर्वात जास्त उत्पन्न कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर A, जे की सांगली या जिल्ह्यात आहे. त्यानंतर 17वा प्रश्न, महाराष्ट्र राज्यातील पहिले स्मार्ट विलेज कोणते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर A, जे की हरिसाल हे जे थोडक्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील जे की पहिले स्मार्ट विलेज आहे. त्यानंतरचा आपला 18वा प्रश्न, जैन धर्माचे पहिले तीर्थकार भगवान ऋषभदेव यांची 108 फूट उंचीची भव्य मूर्ती महाराष्ट्र राज्यात कोठे उभारण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये D, जे की मांगी तुंगी या ठिकाणी जे थोडक्यामध्ये उभारण्यात आलेली आहे. त्यानंतरचा 19वा प्रश्न, महाराष्ट्र व तेलंगणा या राज्यात गोदावरी नदीवरील नांदेड जिल्ह्यातील कोणत्या प्रकल्पावरून वाद सुरू आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर B, जे की बाबळी बंधारा यावरून जे थोडक्यामध्ये महाराष्ट्र व तेलंगणा राज्यामध्ये जे आहे जे की गोदावरी नदीवरील हा प्रकल्पामुळे जो वाद सुरू आहे. ऑप्शन नंबर B या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 20वा प्रश्न, दत्ताचे जागृत देवस्थान औदुंबर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर B, जे की सांगली जिल्ह्यात आहे. त्यानंतरचा आपला 21वा प्रश्न, आशिया खंडातील सर्वात पहिला सहकारी कारखाना कोठे आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर B, जे की प्रवरानगर या ठिकाणी आहे. त्यानंतरचा 22वा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर C, जे की चंद्रपूर या जिल्ह्यात आहे. त्यानंतर 23वा प्रश्न आपला, कोकणातील नद्यांचा मुखाजवळ त्रिभुज प्रदेश नाही कारण त्यामागचं काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये D, जे की त्यात तीव्र उतावरून असते, जे की उतारावरून असते ज्यामुळे वाहतात, त्यामुळे जे थोडक्यात जे की मुखाजवळ त्रिभुज प्रदेश नाही. ऑप्शन नंबर D या ठिकाणी याचं उत्तर होणार. 24वा प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणती वास्तू महाराष्ट्रात नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर C, जे की कुतुब मिनार हे जे आहे थोडक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नाही. त्यानंतर 25वा प्रश्न, मुंबई
येथील हुतात्मा चौक म्हणून ओळखला जाणारा परिसर पूर्वी कोणत्या नावाने ओळखत असे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की फ्लोरा फाउंटेन हे जे थोडक्यामध्ये पूर्वी जे आहे थोडक्यामध्ये मुंबई येथील हुतात्मा चौक जे की ओळखले जात असे फ्लोरा फाउंटेन, ऑप्शन नंबर सी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. तर असे विद्यार्थी मित्रांनो आपल्या आजच्या या भागातील टॉप 25 क्वेश्चन होते जे की आपण GK साठी पाहिलेले आहेत. आणि मित्रांनो तुम्हाला थोडक्यात या स्वरूपातील प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये अपेक्षित असणारे असतील, त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर ज्यांना कोणाला परिपूर्ण TCS पॅटर्न आधारित A to Z अभ्यासक्रम हवा असेल DMR पदभरतीचा, तर तुम्ही मित्रांनो लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून मिळवून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक उपलब्ध दिलेली आहे. तर आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.